महाराष्ट्राच्या राजकारणात गेम चेंजर ठरणाऱ्या लाडकी बहीण योजनेत आता बदल होणार असल्याचं बोललं जात आहे। गुरुवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले। लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची आता छाननी होणार आहे। जे अर्ज निकषात बसणार नाहीत अशा बहिणींना योजनेतून वगळण्यात येणार आहे। सरकारने उचललेल्या या पावलामुळे अनेक बहिणींचा योजनेतून पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे सरकारने घातलेल्या या 5 अटी नेमक्या आहेत तरी काय, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली। मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेल्या या योजनेने महाराष्ट्रातही धुमाकूळ घातला। बरोबर निवडणुकीच्या काही महिने आधी सुरू झालेल्या या योजनेमुळे महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्यात सरकारला यश आलं। दर महिन्याला 1,500 रुपये खात्यात जमा होऊ लागल्याने अनेक महिलांनी या योजनेचा भरपूर फायदा करून घेतला। शहरी, निमशहरी आणि गावखेड्यातील महिलाही या योजनेत सहज सहभागी झाल्याने महायुतीला याचा पुरेपूर फायदा झाला। सरकार आल्यानंतर याच महिलांना 2,100 रुपये मिळणार असल्याची घोषणा महायुतीने केली होती। त्याप्रमाणे 2,100 रुपये देण्याची वेळ येताच सरकारने लाडकी बहीण योजनेला निकषांच्या बेडीत अडकवण्याचा निर्णय घेतलाय। म्हणजेच आता योजनेचे लाभार्थी असलेल्या महिलांच्या अर्जांची छाननी होणार आहे। या छाननीत अनेक अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। अर्जांची छाननी करत असताना सरकार 5 निकष विचारात घेणार आहे। त्यापैकी पहिला निकष म्हणजे 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यासाठी सरकारने आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे। त्यानुसार अर्जांची छाननी होईल। त्यामुळे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। निकष दुसरा, एखादी महिला दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर तिच्या अर्जाचा पुनर्विचार केला जाणार आहे। एखादी महिला नमो शेतकरी योजनेचा फायदा घेत असेल तर तिला या योजनेतून 1,000 रुपये आधीच मिळतात। त्यामुळे अशा महिलांना फक्त वरचे 500 रुपये देऊन 1,500 रुपयांपर्यंतचा फरक भरून काढला जाणार आहे। निकष तिसरा, 4 चाकी वाहनं असणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे। त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली असून अशा महिला जर लाभ घेत असतील तर त्यांना यापुढे या योजनेतून वगळण्यात येणार आहे। निकष चौथा, आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। तसंच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधारची ई-केवायसी सुद्धा केली जाणार आहे। निकष पाचवा, विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। त्यामुळे येत्या दिवसात सरकार असंख्य लाडक्या बहिणींना योजनेतून वगळणार असल्याचं दिसून येत आहे। सरकारच्या याच निर्णयामुळे आता त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना राबवताना या निकषांचा विचार का केला नाही, असा सवाल उपस्थित केला जातोय। निवडणुकीआधी आलेल्या अर्जांना सरकारने छाननीविनाच लाभ दिला की काय, अशीही शंका निर्माण होतीये। किंवा मतांसाठी सरकारने या योजनेचा वापर केला का, अशीही चर्चा होतीये। आतापर्यंत योजनेसाठी एकूण 2,63,00,000 अर्ज आले होते। त्यापैकी 2,34,00,000 महिलांना लाभ मिळालाय। त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे किती महिलांचे अर्ज पात्र ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास इतकंच। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेट्ससाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।